तर गेल्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण की मी नाशिकला होतो आणि अजूनही नाशिकलाच आहे, कारण मी नाशिकला काम संपेपर्यंत नाशिकलाच राहायला लागेल, कारण काम महत्त्वाचं आहे. नाशिकला असताना एक महत्त्वाची गोष्ट घडली, ती म्हणजे चिंच मला खायला मिळाली, कारण आमच्या बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ। हाँ ठीक है भाई, कोई नहीं छोड़ के गया था, पर खाई मैंने. हां तर मी बोलत होतो खायला मिळायचीच नाही. आणि अजून एक गोष्ट कळाली की द्राक्ष नाशिकमधून खूप येतात, पण कांदे देखील खूप प्रमाणात उत्पादन नाशिकमध्ये चालू असतात ते, कारण मी ज्या भागात गेले तिथे खूप प्रमाणात कांदे उत्पादन चालू केलं जातं. त्याच्यानंतर मला एक मस्तपैकी वासरू मला भेटला, कारण मी गावी असताना खूप गाईगुरांच्या सानिध्यात राहिलेलो. खूप वर्षानंतर मला एक वासरू मिळालं, खूप गोड वासरू होतं. त्याच्यावरनं मी डोक्यावरनं हात फिरवलं. नंतर तिकडून निघून मी परत चिंचा खाण्यासाठी परत चिंचेच्या झाडाखाली गेलो आणि नंतर तिकडून विहीर बघितली आणि सुंदर वातावरण नाशिकचं आहे आणि थंडीच्या दिवसात खूप थंडी लागते नाशिक. बेकार आहा. आणि नंतर काय मग काय खूप सारे फिरलो आणि निघालो. क्या बात कर रहे हैं? सबस्क्राईब नाव.